नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 18 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र BEd CET प्रवेश परीक्षा 2026-27 मित्रांनो आपल्या परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून सर्व काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभू प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भाग 18 मध्ये सामान्य ज्ञानावर आधारित जेवढे काही IMP क्वेश्चन आहेत जे की परीक्षाभिमुख संपूर्ण परीक्षेत येऊ शकतात अशा स्वरूपाचे सर्व आपण अतिसंभू प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील मित्रांनो तुम्ही तेथून पाहू शकता आणि सर्व पाहूनच घ्या. प्रत्येकी प्रश्न खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर सुरू करू आपला आजच्या व्हिडिओला आणि पाहू महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, भारतीय संविधानाच्या कलम 19 मध्ये कोणते अधिकार समाविष्ट आहेत, जे की कलम 19 मध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, म्हणजे की ब, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार हे जे आहे कलम 19 मध्ये जे की समाविष्ट करण्यात आलेलं आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील दुसरा असा आहे, काय म्हणतो पहा, समवर्ती सूचीची कल्पना डॅशच्या संविधानातून घेतली गेलेली आहे. तर कोणत्या देशाच्या संविधानामधून घेतली गेलेली आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की या ठिकाणी ब, म्हणजे की ऑस्ट्रेलिया या देशाच्या थोडक्यामध्ये जे काही देशाच्या संविधानामधून घेतली गेलेली आहे. तर वेगवेगळ्या देशामधून वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संविधानामध्ये काही तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलियाकडून जे की आपण पाहिलेलं आहे समवर्ती सूची, कॅनडाकडून काय घेतलेलं आहे तर कॅनडाकडून जे आहे थोडक्यात मजबूत केंद्र असलेले संघराज्य म्हणजे की संघराज्य पद्धती घेतलेला आहे त्यामध्ये कॅनडाकडून. त्यानंतर जर्मनीकडून पाहिलं आपण तर जर्मनीकडून जे काही आणीबाणीच्या काळामध्ये जे मूलभूत हक्काचं निलंबन होतं जे की आणीबाणी ते संपूर्ण जे आहे जे की जर्मनीच्या संविधानातून घेतलेलं आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाकडून काय घेतलेलं आहे तर दक्षिण आफ्रिकाकडून जे भारतीय संविधानामध्ये दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया जी की आहे ती दक्षिण आफ्रिकाकडून घेतलेली आहे. त्यासोबतच राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक हे देखील दक्षिण आफ्रिकाच्या संविधानातून जे की घेतलेलं आहे. अशा विविध प्रकारच्या देशांचा अभ्यास करून आपलं जे की संविधान जे की बनवण्यात आलेलं आहे. पर्याय नंबर त्यामुळे ब हे याचं उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील जो की तिसरा या ठिकाणी काय म्हणतो पहा पुढचा, पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मते खालीलपैकी कोणाला संविधानाचा आत्मा मानले गेलेलं आहे? तर कशाला जे की म्हटलं गेलेलं आहे? तर यामध्ये बघा हा प्रश्न खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देईलच. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की प्रस्तावनाला जे आहे संविधानाचा थोडक्यामध्ये आत्मा जे की म्हटलेलं आहे. तर यामध्ये पहा, जे पंडित ठाकूरदास भार्गव आहे यांच्या मते म्हटलेलं आहे की संविधानाचा आत्मा कायला म्हटलेला आहे तर प्रस्तावना यांच्या म्हटलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जे आहे कलम 32 ला जे आहे जे की संविधानाचा आत्मा किंवा हृदय असं म्हटलेलं आहे. तर हे दोन प्रश्न जे की कन्फ्युजिंग करणारे आहेत थोडक्यामध्ये. जर प्रश्नामध्ये ठाकूरदास भार्गव यांचा आला तर त्यांनी प्रस्तावनेला म्हटलेलं आहे, आणि जर प्रश्न समजा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित आला तर ते कलम 32 आहे, ज्यामध्ये संविधानिक उपायांचा अधिकार हा जो आहे याला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा असं संबोधलेलं आहे. त्यामुळे दोन्ही मधलं हे कन्फ्युजन तुम्ही दूर करून घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही कन्फ्युजन होणार नाही. तर ठाकूरदास भार्गव हे प्रस्तावना संबंधित आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 याला जे आहे ते म्हटलेलं आहे. तर बरेच विद्यार्थी या प्रश्नामध्ये जे कन्फ्युजन होऊन जे काही उत्तर चुकीचं निवडतात, पण चुकीचं निवडायचं नाही आपल्याला. त्यानंतर प्रश्न चौथा आपला, कोणत्या भारतीय कार्यकर्त्याला प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार जो की प्रदान करण्यात आलेला आहे तर खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की गीता सेन हिला जे थोडक्यामध्ये मिळालेलं आहे. जे की कोणता पुरस्कार आहे तर प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील पाचवा असा आहे, पहा काय म्हणतो, बॉम्बे योजनेबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या. तर खालीलपैकी विधाने विचारात घ्यायचं आहे. तर यामध्ये पहिलं विधान आहे 1944 मध्ये JRD टाटा आणि GD बिर्ला यांनी जे आहे तयार केलेले होते. त्यानंतर दुसरा आहे, त्यात सामूहिक शिक्षण, वैज्ञानिक प्रशिक्षण आणि संशोधनावर भर देण्यात आला. तिसरा आहे, ही भारतीयांसाठी व्यापकपणे स्वीकारलेली योजना होती. तर यापैकी कोणते विधाने जे की बरोबर किंवा योग्य आहेत असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, 1, 2 व 3 हे सर्व काही बरोबर आहेत. तर हा जो प्रस्ताव आहे मुंबई येथील व्यावसायिक नेत्यांचा एका गटाने मांडलेला होता, ज्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी हा प्रस्ताव होता. मार्च 1944च्या अखेरीस फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्सने त्यांच्या वार्षिक बैठकीत बॉम्बे योजनेला मान्यता दिलेली होती. तो जे आहे 1944 आणि 1945 मध्ये जो की प्रकाशित झालेला होता. त्यामुळे याचं उत्तर जे की होणार असेल पर्याय नंबर हे जे काही 1, 2, 3 हे सर्व काही बरोबर आहे. त्यामुळे
त्यानंतर प्रश्न आपला 6वा असा आहे, खालीलपैकी कोणते प्राचीन बंदर मलबार किनाऱ्यावर होते? तर मलबार किनाऱ्यावर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मुजिरीज. मुजिरीज हे जे बंदर आहे थोडक्यामध्ये मलबार किनाऱ्यावर होते. तर मुजिरीज बंदर हे मलबार किनाऱ्यावर होते. जेव्हा केरळने जे आहे मसाल्याचं एक प्रमुख केंद्र म्हणून स्वतःची स्थापना केली, तेव्हा मुजिरीजचे प्राचीन बंदर त्यांचे केंद्र म्हणून जे उदयास आलेलं होतं. तर सांगायचं झालं तर तुम्हाला इसवी सन पूर्व 3000 मध्ये जेव्हा बॅबिलोनियन आणि ॲरोसिरियन आणि इजिप्शियन्स लोक मसाल्याच्या शोधामध्ये मलबार किनाऱ्यावर आले, तेव्हा जे आहे मुजिरी लोकप्रिय थोडक्यामध्ये झालेला होता. नंतर या मध्य पूर्व गटामध्ये अरब आणि जे काही फोनिशियन लोक होते हे जे देखील यामध्ये सामील झालेले होते. तर मलबार किनारा हा भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा दक्षिण भाग आहे, जो गोव्याच्या दक्षिणेपासून सुरू होऊन पश्चिम घाट पर्वतरांगापर्यंत पसरलेला आहे. तर हे संपूर्ण संकीर्ण माहिती तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का प्रश्न तुम्हाला कसा येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न पुढील आपला जो की 7वाचा आहे, खालीलपैकी कोणते स्थलीय आपत्तीचं उदाहरण नाही? तर उदाहरण नाही असं म्हटलेलं आहे स्थलीय आपत्तीचं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की चक्रीवादळ हे जे स्थलीय आपत्तीचं उदाहरण नाही. तर चक्रीवादळ हे काय आहे मग? तर चक्रीवादळ म्हणजे की एक मोठे हवेचे वस्तुमान जे कमी वातावरणीय दाबाचा एक मजबूत केंद्राभोवती फिरते. उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने, जे की वरून पाहिल्याप्रमाणे आपण जे काही अँटी सायक्लोनच्या विरुद्ध या प्रकारे होतं. तर चक्रीवादळामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राभोवती फिरणारे आतील सर्पिकाल जे काही वारे असतात, ज्यामध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात हालचाली, ज्वालामुखीच्या क्रियाकलाप, पूर, भूसंकलन, लाटांची क्रिया, वादळ असे काही जे सर्व काही जे आहेत जे की हवामानाचे समावेशक होतात. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 8वा असा आहे, 2012 पासून दरवर्षी 18 डिसेंबर रोजी जागतिक अरबी भाषा दिन साजरा केला जातो. तर 2024च्या जागतिक अरबी भाषा दिनाचं थीम काय आहे? तर 2024च्या, तर याचं जे काय उत्तर होणार असेल 2024च्या अरबी भाषेचं थीम, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अरबी भाषा आणि AI सांस्कृतिक वारसा जपताना नवोपक्रमाला चालना देणे, हे जे आहे थोडक्यामध्ये याचं थीम होतं. तर 18 डिसेंबरचं काय होतं? तर ते आहे जागतिक अरबी भाषा दिन आणि 2024 ची थीम होती हे या प्रकारे. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 9वा, आशियाई बँकेचे विकास बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? आशियाई विकास बँकेचं मुख्यालय या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की मेट्रो मनिला या ज्या थोडक्यामध्ये आहे. तर आशियाई बँकेचे मुख्यालय मेट्रो मनिला येथे आहे. ही एक प्रादेशिक विकास बँक आहे. ADB ही संयुक्त राष्ट्राची अधिकृत निरीक्षक आहे. सध्याचे जे काही याचे अध्यक्ष आहेत ज्यांचं नाव आहे मास्तोगो असाकावा आहेत आणि आशिया आणि पॅसिफिकमध्ये तिचे 31 क्षेत्रीय कार्यालय आणि वॉशिंग्टन, फ्रँकफर्ट, टोकियो आणि सिडनी येथे प्रतिनिधी कार्यालय आहेत. तर हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. पर्याय नंबर ड उत्तर होईल. त्यानंतर आपला 10वा प्रश्न पुढील असा आहे, तुंगभद्रा बहुउद्देशीय प्रकल्प हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा संयुक्त उपक्रम आहे. तर तुंगभद्रा ही खालीलपैकी एक उपनदी आहे. तर उपनदी आहे म्हटलेलं आहे. तर कशाची? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कृष्णाची ही थोडक्यामध्ये आहे. तर तुंगभद्रा धरणाला पंपा सागर असेही म्हणतात. तर हे धरण कृष्णा नदीची उपनदी असलेल्या तुंगभद्रा नदीवर बांधलं गेलेलं आहे. तर या तुंगभद्रा धरणालाच काय म्हणतात? पंपा सागर, हे देखील तुम्ही नाव लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला यावर देखील येऊ शकतं. तर पंपा सागर असे म्हटलेलं आहे. तर हे धरण कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील होसोपेटे येथे आहे आणि हे एक बहुउद्देशीय धरण आहे जे सिंचन, वीज निर्मिती, पूर नियंत्रण इत्यादी सेवा जे की देते. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल? जे की अ या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही BEd CET परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई-बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणार आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो
जे की मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई-बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो, तुम्हाला जॉइन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बी-एड सी-ईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही घेतला तर डोळे झाकून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉइन करा. चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. त्यामधले सर्व काही व्हिडिओज पाहून कव्हर करा. त्यानंतर ई-बुक वाचा. त्यानंतर तुम्ही जे आहे आपले टेस्ट सिरीज सोडवत चला, कारण का सर्व काही तुमच्या परीक्षा पॅटर्ननुसारच आपण अतिसंभव्य ॲड करून दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 11 आपला, ऑगस्ट 2024 पर्यंत घाऊक किंमत निर्देशांक महागाईचा सध्याचा दर किती होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1.31% एवढा जो आहे थोडक्यामध्ये होता. त्यानंतर प्रश्न 12 आपला, खालीलपैकी कोणत्या दिशा आणि परिणाम दोन्हीही आहेत? खालीलपैकी या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की गती हे याचं उत्तर होणार आहे. तर सांगायचं झालं तर संवेग कणाच्या वस्तुमानाचा आणि त्यांच्या वेगाचा गुणाकार, थोडक्यामध्ये संवेग ही जी आहे एक सदिश राशी आहे, म्हणजेच त्याला परिणाम आणि दिशा दोन्ही असतात, जसं की आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर सदिश राशी म्हणजे काय, तर ज्या भौतिक राशी व्यक्त करण्यासाठी परिणाम आणि दिशा दोन्ही आवश्यक असतात त्यांना सदिश राशी असं म्हणतात, जसं की डेफिनेशन तुम्हाला माहितीच आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण विस्थापन, वजन, वेग, त्वरण, बल, संवेग, आवेग, विद्युत क्षेत्र, चुंबकीय क्षेत्र इत्यादी हे होणारे असतील. पर्याय नंबर क उत्तर होईल. त्यामुळे 13वा प्रश्न आपला पुढचा, जो की काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाने कॅनडाच्या संविधानातून घेतलेली नाही असं म्हटलेलं आहे? तर घेतलेली नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राज्यसभेवर सदस्याचे नामांकन ही जी आहे जे की घेतलेलं नाही. तर कॅनडाकडून काय काय घेतलेलं आहे मग? तर कॅनडाकडून घेतलेलं आहे प्रथमतः 1 सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, 2 मजबूत केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था, 3 उर्वरित अधिकार केंद्राकडे असतात, 4 राज्यपालांची नियुक्ती. हे सर्व जे आहेत कॅनडियन संविधानाकडून आपण घेतलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा असा आहे पुढचा, खालीलपैकी कोणते भारतातील महानगर आहे? तर महानगर आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, वरील सर्व, म्हणजे की मुंबई, नवी दिल्ली आणि पुणे. तर नवी दिल्ली, मुंबई आणि पुणे हे सर्व भारतातील महानगरे आहेत. तर 2011च्या जनगणनेनुसार 40 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची घनता किंवा जे लोकसंख्या असलेले जे काही भारतातील आपले काही टॉप 10 शहरं जे की काढलेले आहेत, ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरू, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, सुरत अशी जी आहे शहरांची यामध्ये नावे आहेत. त्यानंतरचा प्रश्न 15वा, भारताच्या डीप ओशन मिशनने सक्रिय हायड्रोथर्मल व्हेंटची पहिली प्रतिमा किती खोलीवर जी की टिपलेली आहे किंवा टिपलेली होती? तर टिपली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की 4500 मीटरवर जी की टिपलेली आहे. पर्याय नंबर याचं जे की अ उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 16वा आपला, जुलै 2023 मध्ये राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची उपाध्यक्षाच्या पॅनलवर नियुक्ती केलेली नाही? तर या ठिकाणचा हा प्रश्न खूप ओल्ड आहे पण इम्पॉर्टंट आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कर्णक मल्लेश्वरी यांची जी आहे थोडक्यामध्ये केलेली नव्हती. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 17वा, सायकल चालवताना ऊर्जेचे रूपांतर कसे होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रासायनिक ऊर्जा स्नायू ऊर्जेत आणि नंतर गतीज ऊर्जेत रूपांतर जे की थोडक्यामध्ये होते. पर्याय नंबर याचं ब उत्तर होईल. त्यानंतर 18वा प्रश्न, पॅरिसियन इंडियन सोसायटीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर या ठिकाणी विधाने जे आहे ते विचारात घ्यायचे आहेत. तर विधाने आपल्याला दिलेली आहेत. यामध्ये पहिलं आहे की इंडियन होम रूल सोसायटीची एक शाखा होती. दुसरं विधान आहे त्यांची स्थापना मॅडम भिकोजी कामा यांनी केली होती. तिसरं आहे 1907 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये त्यांनी एक शिष्टमंडळ पाठवलं, जिथे परदेशातील भूमीवर पहिला तिरंगा ध्वजांना फडकवण्यात आला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड. तर 1 व 2 हे 3 हे सर्व काही या ठिकाणचे आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ड उत्तर होईल. त्यानंतर 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनेतील दुरुस्ती केंद्र आणि राज्यांमधील मंत्रिमंडळातील मंत्र्याची कमाल जे की संख्या मर्यादित करते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 91वी घटना दुरुस्ती. तर 91वी घटना कधी झाली दुरुस्ती? तर ती आहे 2003 मध्ये. 2003च्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या सभागृहाची एकूण सदस्याच्या 15% पेक्षा जास्त असू शकत नाही, हे जे आहे ते त्यावेळेस गृहीत करण्यात आलेलं होतं. त्यानंतर आपला प्रश्न पुढील 20वा असा आहे,
भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया डॅश आहे, तर कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. तर भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याच्या प्रक्रिया ही अर्धन्यायिक प्रक्रिया असं म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. पर्याय नंबर ब उत्तर होईल. त्यानंतर 21वा प्रश्न, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर उल्का जळून खाक होतात, तो वातावरणाचा सर्वात उंच थर कोणता आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की मेसोस्पियर. मेसोस्पियर हे जे आहे थोडक्यामध्ये जे की हा थर आहे, तर मेसोस्पियर हा वातावरणाचा सर्वात वरचा थर आहे, ज्यामध्ये उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर जळून जो आहे तो खाक होतो. तर मेसोस्पियर काय करतो मग? हा वातावरणाचा सर्वात वरचा थर आहे, ज्यामध्ये वायू त्याच्या वस्तुमानाने थरबद्ध होण्याऐवजी मिसळले जातात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वी या थरात उल्का जे की जळून जे आहे ते जळून जातात. म्हणजे की जे काही तीव्र जे काही किरणं असतात ते यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये वितळून किंवा जळून जातात. तर उल्का बाह्य मंडळ आणि उष्ण मंडळातून फारसा त्रास न होता मार्ग काढतात, कारण त्या थरामध्ये जास्त हवा जे आहे ते नसते. जेव्हा ते मेसोस्पियरवर आढळतात तेव्हा घर्षण निर्माण करण्यासाठी आणि उष्णता निर्माण करण्यासाठी जी की पुरेशी देखील वायू त्यामध्ये असतात. पण पर्याय नंबर याचं जे की क उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 22, मेंदूतील रक्तस्रावाची लक्षणे कोणती किंवा कोणती आहेत? यापैकी जे की या ठिकाणी जर मी सांगायचं झालं तुम्हाला, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, अ आणि ब. स्ट्रोक आणि शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा हे दोन्ही पण या ठिकाणी आहेत, म्हणून पर्याय नंबर याचं अ आणि जे की ब होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न, जेव्हा रोधक समांतर जोडले जातात तेव्हा एकूण रोध किती असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की वैयक्तिक प्रतिकाराच्या परस्परात संबंधाची बेरीज एवढं जे आहे थोडक्यामध्ये असतं. त्यानंतर 24वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता संदर्भाची तरतुदी भारतीय संविधानाच्या डॅशमध्ये नमूद केलेल्या आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये नमूद केलेलं आहे. पर्याय नंबर ब. त्यानंतर आपला 25वा शेवटचा प्रश्न असा आहे, भारतातील राजकीय सत्तेचा मुख्य स्रोत खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की लोक हे जे आहेत मुख्य याचा स्रोत आहे. तर लोकशाहीची व्याख्या लोकांनी आणि लोकांसाठी चालवले सरकार अशी केली आहे, म्हणून भारतीय राजकीय सत्तेचा मुख्य स्रोत हा जनता म्हणजेच की लोक हे जे आहेत थोडक्यामध्ये. पर्याय नंबर याचं क याचं उत्तर जे की होणार आहे. अशी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये टॉप 25 क्वेश्चन होते, भाग 18 मध्ये आपण कव्हर केले आहे. जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली बॅच जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. आणि व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्न नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.